नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे। तर या योजनेमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तुम्ही अर्ज जर केला तर तुम्हाला त्या पहिल्यांदा स्टार्टिंगला मला अर्ज केल्याबरोबर पेमेंट करायचं आहे। तुम्हाला पहिलं कसं होतं, पहिलं तुम्हाला अर्ज करावा लागत होता, त्यानंतर तुमचा अर्ज मंजुरीसाठी जात होता आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागत होतं। तर आता या योजनेमध्ये तसं राहिलेलं नाही। तर या योजनेमध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करायचा आहे, अर्ज केल्याबरोबर लगेच पेमेंट येणार आहे। पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज मंजुरीसाठी जाणार आहे आणि तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर जर असेल तर तुम्हाला मंजुरी मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्ट म्हणून येणार आहे। आणि हे वेंडर सिलेक्ट करत असताना तुम्हाला कंपनी कुठली निवडायची आणि कुठली चांगली कंपनी आहे हे खात्रीशीर तुम्ही निवडून ते तुम्हाला कंपनी निवडायची आहे। आणि त्याचसोबत तुम्हाला आता आपण कंपनी कसं निवडायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पहिलं 4 ते 5 कंपन्या दाखवत होतं, आता किती कंपन्या राहिल्यात तेही आपण बघूयात। आता आपल्याला लाभार्थी सुविधावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अर्जाची स्थिती इथं क्लिक करून तुम्हाला इथं MKID नंबर तुमचा टाकून घ्यायचा। तर मित्रांनो आपण MKID नंबर टाकल्यानंतर त्यानंतर शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड समोर येईल। इथं तुम्हाला MKID नंबर, मोबाईल नंबर, आधार नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक, अर्ज तुम्ही केल्याचा दिनांकसुद्धा इथे येणार आहे। अर्जाची स्थिती तुम्हाला A1 अर्ज मंजूर झाला असं जर आलं असेल तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला वेंडर पुरवठादार निवडायचं ऑप्शन आलेलं आहे। आणि तुम्हाला A1 फॉर्म असं ड्राफ्ट किंवा तुम्हाला पेमेंट ऑप्शन जर आला असेल तर तुम्हाला तिथं पेमेंट करायचं आहे आणि तुमचा इथं A1 अर्ज तुमचा जर होल्डवर ठेवला असेल तर तुम्हाला तुमचं समजायचं तुम्हाला 7/12 बँक पासबुक आहे, ते डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी आहेत, ब्लर दिसत असेल, त्यामुळे तुम्हाला खाली डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ऑप्शन दिलेला असेल, तिथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर तुमचा इथं अर्जाचा प्रकार जनरल, ओपन, OBC असं दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला पंप क्षमता अश्वशक्तीमध्ये 7.5 HP तुमचा पंप आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुरवठादार शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला निवड सूचीमध्ये पुरवठादाराची इथं यादी दिलेली आहे। तर कोटा ज्या पुरवठादारांचा कोटा उपलब्ध आहे अशाच पुरवठादारांचा इथं कोटा तुम्हाला दाखवलेला आहे। तर आपण सिलेक्ट बटनावरती क्लिक करून ओपन करूयात किती पुरवठादार आहे तिथं। तर मित्रांनो तुम्हाला बघा आता एकच पुरवठादाराची यादी इथं अवेलेबल आहे। जिदन श्री सावित्र सोलर प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे। आणि या कंपनीला तुम्हाला जर ही कंपनी पाहिजे असेल तर इथं ह्याला क्लिक करून निवडा बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला ही कंपनी जर नको असेल, तुम्हाला अदर कंपनी जर घ्यायचं असेल तर थोडी तुम्हाला वाट पाहायची आहे। 2-4 दिवस थांबा, आठवडाभर थांबा, 15 दिवस थांबा, त्यानंतर तुम्ही नंतर चेक करा एकदा। त्यानंतर तुम्हाला इथे पुरवठादाराची जर यादी नवीन आलेली असेल तर तुम्हाला जी कंपनी निवडायची आहे ती कंपनी तुम्ही निवडू शकता। तर मित्रांनो तुम्हाला कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला निवडा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP तुम्हाला आल्यानंतर तुम्ही तो OTP तिथं टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून घेतल्याबरोबरच तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची वेंडर सिलेक्ट झालेली आहे असं समजायचं। आणि त्यानंतर तुम्हाला 2 महिन्याच्या आत तुम्हाला त्या कंपनीनं जर सोलर बसवून दिला तर तुम्हाला त्या सोलरचा फायदा मिळणार आहे। आणि जर तुम्हाला त्या कंपनीनं 2 महिन्याच्या आत जर तुम्हाला पंप जर निवडून नाही दिला, बसवून जर नाही दिला, तर तुम्हाला डबल पेमेंट ऑप्शन येणार आहे, त्यानंतर तुम्ही नवीन वेंडर निवडू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि ज्या लोकांनी यासाठी पेमेंट केलेलं आहे आणि वेंडर सिलेक्ट करत आहे तर अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।